विधानसभेत 3 तलाक कायद्याचा मुद्दा पुन्हा पेटणार आहे। विधानसभेत आज लक्षवेधी मांडण्यात येणार आहे। भाजप आमदार देवयानी फरांदे लक्षवेधी मांडतील। 3 तलाक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानं सभागृहात मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात अनेक ठिकाणी मुस्लिम महिलांवर त्यांच्या पतीकडून अत्याचार होत असल्यानं विधानसभेत आज लक्षवेधी आहे। मीनाक्षी, या घडीची सगळ्यात महत्वाची खरं तर ही बातमी म्हणायला हवी, 3 तलाकचा मुद्दा जो आज सभागृहात गाजण्याची शक्यता आहे। निश्चितच लागवी आपण पाहतोय की पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे। आजचा दुसरा दिवस आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने या कामकाजाला सुरुवात होणार आहे। महत्त्वाच्या लक्षवेधी आजच्या दिवसभरामध्ये असतील। त्यातून प्रामुख्याने आपण पाहतोय की भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी एक महत्त्वाची लक्षवेधी लावलेली आहे, ती म्हणजे 3 तलाक कायद्याच्या संदर्भामध्ये। आपण पाहतोय की राज्यभरामध्ये मुस्लिम महिलांवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत त्यांच्याच पतीकडनं, आणि त्या संदर्भामध्ये अंमलबजावणी जी आहे ती प्रामुख्याने होत नसल्याचं त्यांनी यामध्ये उल्लेख केलेला आहे। सोबतच आपण पाहतोय की यामध्ये मुख्य लक्ष वेधण्यासारखा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या पतींकडनं या सगळ्याच मुस्लिम महिलांवरती होत असलेले अत्याचार आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे। कुठेतरी ह्या कायद्याचे जे आहे प्रामुख्याने आपण पाहतोय की अंमलबजावणी नीट होत नाहीये। मात्र मोदी सरकारच्या काळामध्ये हा संपूर्ण 3 तलाकचा कायदा जो आहे तो रद्द करण्यात आला होता, आणि त्यानंतर आजही आपण पाहतोय की जो निर्णय आहे या निर्णयाची कुठेतरी व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही, आणि त्यासाठीची ही महत्त्वाची अंमलबजावणी व्हावी यासाठीची ही लक्षवेधी आहे। त्यामुळे विधानसभेमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय की विरोधकांकडनं आणि सत्ताधाऱ्यांकडनं देखील या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया आज येऊ शकतात। सोबतच याला उत्तर देताना विधानसभेमध्ये मुख्यमंत्री काय बोलतात याकडे देखील प्रामुख्याने लक्ष राहणार आहे। लागवी अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।